नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत की बसायचं बसकर कसं शिवायचं। तर मित्रांनो, आपल्या घरामध्ये जुन्या साड्या किंवा जुने आपले गाऊन किंवा जुन्या ओढण्या असतात मैत्रिणींनो, तर त्या कॉटनच्या असतात। त्यावेळेस तुम्ही टाकून देऊ नका की कॉटनच्या कापडाचा खूप छान आपल्याला वापर करता येतो। आपल्याला त्याची पायपुसणी करता येते किंवा आपल्याला त्याचं बसकर करता येतं, बसायला उठायला मैत्रिणींनो बरंच काही आपल्याला त्याचा वापर करता येतो। किंवा आपले ज्या उशी असते त्या उशीला पिलो कवर करता येतो मैत्रिणींनो। तर बघा, अशा पद्धतीने मी येथे माझी कॉटनची एक ओढणी आहे, ती मी वापरत नाही, ती मी घेतलेली आहे। अशा पद्धतीने तुम्हाला 22 इंच उंची घ्यायची आहे, 22 इंच रुंदी, असा चौक आकार असा कट करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। आणि आपल्याकडे जे काही कोणतंही दुसरं कापड असेल तर त्या साह्याने आपल्याला चौक बाजूने गोट घालून घ्यायचा आहे। तर बघा, आता मी गोट घालत आहे। तर अशा पद्धतीने तुमच्या घरात जर ओढणी किंवा गाऊन किंवा साडी कॉटनची असेल तर टाकून न देता त्याचा वापर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता मैत्रिणींनो। आपल्याला जेवायला किंवा आपल्याला काहीतरी आपण लसूण सोलायला वगैरे बसताना काहीतरी बस्तर लागतं मैत्रिणींनो, ते बस्तर यासाठी आपण येथे मी तुम्हाला शिवून दाखवत आहे मैत्रिणींनो। तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी 22 इंच रुंदी 22 इंच उंची घेतलेली आहे आणि पूर्णपणे बस्करला मी आता गोट घालून घेत आहे। अशा पद्धतीने चौ बाजूनेही बस्करला गोट घालून मैत्रिणींनो झाला आहे। बघा किती छान आपलं बस्कर दिसत आहे। तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही ह्याची तुम्हाला पायपुसणी करू वाटली तर तेही तुम्ही करू शकता, बस्कर करू शकता। किंवा आपण ज्यावेळेस किचनमध्ये स्वयंपाक करतो त्यावेळेस बघा, फरशी आपली गार असते, त्यावेळेस आपल्याला आपल्या पाय थंडीमुळे दुखू शकतात मैत्रिणींनो, तर पाय ठेवण्यासाठी ह्या बस्करचा वापर होतो। अशा पद्धतीने तुमच्या घरात कोणतंही कॉटनचं कापड असू द्या, अशा पद्धतीने तुम्ही बस्कर किंवा पायपुसणी किंवा कोणत्याही कामासाठी तुम्ही ह्या पद्धतीने त्या कापडाचा वापर करू शकता। तर मैत्रिणींनो बघा, अशा पद्धतीने खूप छान आपलं बस्कर झालेलं आहे। तर तुम्हीही अशा पद्धतीने गोट घालून घ्या आणि चौकोनी आकाराचा कट करून घ्या। किती सुंदर आणि छान दिसत आहे मैत्रिणींनो। तो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, आवडल्यास सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।